गाईज रात्रीचे वाजलेत 11 पण मी काही झोपत नाही आहे कारण एक वेगळं मिशन घेऊन मी आज बसलो आहे. मिशन काय आहे ते तुम्हाला समजेलच आता. हे जे तुम्हाला समोर दिसत आहेत फोटो बघूनच तुम्हाला समजले असेल, लग्नाचा अल्बम जो की एप्रिलमध्ये माझं लग्न झालं होतं. मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून मी अल्बमसाठी फोटो सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते काही माझ्याकडून होत नाही आहेत. आणि आता सगळेजण म्हणजे मम्मी पप्पा सायली हे मला रोज टोमणे मारत आहेत की कधी एकदाचा आम्हाला अल्बम बघायला भेटेल, काय चालू आहे तुझं, लग्नाची ॲनिव्हर्सरी होईल तरी तुझ्याकडून अल्बम होईल की नाही सिलेक्ट. तर मी आज ठरवले काही झालं तरी आज अल्बमचे फोटो सिलेक्ट करायचेच. तर हा माझा जो मिशन आहे त्या व्यतिरिक्त आपल्यासोबत अजून एक मुलगी मिशनवर आहे, ते तुम्हाला आता दिसेलच. आणि इकडे जे तुम्हाला दिसत आहे ते मिशन मकर संक्रांत आहे. ए पोरे चल, 11 वाजले, अजून काय करतेस? झालं होत आलं एवढंच अरे बस कर आता. राहिले ना, थोडंसं ते कम्प्लीट करू दे. कधी होईल कंप्लीट? 7 वाजल्यापासून बसलेस. चल. नाही ते होत नाही, पहिल्यांदाच करते ना मी. तर मित्रांनो, सायली 7 वाजल्यापासून बसली आहे, मकर संक्रांतीची तयारी करत आहे. मकर संक्रांतीला जे हलव्याचे दागिने वगैरे बनवतात तर ती प्रिपेअर करत आहे 7 वाजल्यापासून. 4 तास ती बसली आहे. एक जेवणाचा वेळ सोडला, जेवण तर तिने अगोदरच बनवले होते, जेवणाचा अर्धा तास सोडला तर ती नॉन स्टॉप बसली आहे. आणि तिने सुद्धा मिशन घेतलेलं आहे की आज थोडे उद्या थोडे असे 2 ते 3 दिवसांमध्ये सगळे कंप्लीट करणार आहे. मग आता एवढं तू दागिने वगैरे बनवत आहेस, दाखव जरा काय काय बनवलंयस मला पण. एक मिनिट हा. हे बघ, सकाळपासून तर माझं एवढंच झालंय. काय आहे? मंगळसूत्र? नाही, हा हार आहे. मंगळसूत्र हे मी आता बनवते ते आहे. अच्छा, हा हार बनवलास. हा, अजून? आणि ऍक्च्युली ही छोटीशी बिंदी बनवली. बिंदी तिला अजून दाखव. लावायचंय सगळं. हिला काय लावणार आता? लावून तर झालंय नाही, सगळं. इथे लावायचं असतं जे आपण हेअर्स मध्ये जे अटकवतो ना, ते पिन असतं, ते अच्छा. लावायचंय त्याला. हा, हा तर रेडी आहे पूर्ण, हा सुद्धा आता होईल रेडी थोड्या वेळात. छान बनवलास ग हार एकदम. हे बघ. आणि हे मंगळसूत्र. हा, हा, हे मंगळसूत्र, ही बिंदी आणि हा हार. अजून? अजून 2 बांगड्या आणि अच्छा, 2 बांगड्या बनवणार. आहेत. इयर आणि रिंग्स. वेळ मिळाला तर अजून पण काय काय बनवते. अच्छा, खूप काही बनवणार. टाइम घेत हे आणि तो बनवायला. हलवा जो आहे मग बाकीचे ते राहणार ते सगळं खाऊन टाकणार का मग तू? तुम्हाला खायला आणणार मी हे सगळं घालून झाल्यानंतर. Actually बघा खायचं बघा, नसतं, हे फक्त चेष्टा करते आपली, आहे ना? वा- अशीच चेष्टा करतात मुली. असू हे दे तुम्हालाच चल. आणणार आहे सगळं खायला, हे सगळं तुम्ही खाता ते मी झाल्यानंतर. बरं बाबा, दे, खाईन मी. सायली, पण तू जर बोलली असतीस तर ह्या बाहेर सुद्धा घेतलं असतं ना, हे विकत पण भेटतात. ॲक्च्युली विकत घ्यायला काय प्रॉब्लेम नाही, पण हे परत वापरता नाही येत, ते काय नंतर यूज नाही होत त्यापेक्षा आपण घरी केलेलं बेटर आहे आणि स्वस्तात. म्हणजे आपल्याला हवं ते तेवढं बनवता येतं, कारण अजून माझ्याकडे यातले 2 पॅकेट्स आहेत, त्यात मी खूप काही बनवू शकते, पण बनवायसाठी स्टॅमिना भरपूर पाहिजे, पाटण खूप दुखून येते. आणि कंटिन्यू हा जो आहे हलवा, जे आपण फुटाणे बोलतो, ते पूर्ण त्याला हे करावे लागतात, दोन्ही धाग्यांमध्ये हे करावे लागतात. आपण जसं नॉर्मल हे मणी ओवलेत तसे नाही ओवलेत, ते दोन्ही धाग्यांमध्ये अडकून टाकलेत, त्याच्यामुळे ते एकतर किचकट आहे आणि ते पडतात मध्ये, मग बाकीचे मणी बॅलन्स करायला त्याच्यात खूप टाइम जातो. तेवढं जमलं तर मग हे सगळं आरामात होऊन जाईल, एका दिवसात पण आहे, जो प्रो असेल तो करेल पण एका तासामध्ये एवढं सगळं. आणि बेसिक साहित्य माझं जे घरचं होतं ज्वेलरीतलं ते मी यूज केलं, त्याच्यामुळे ते बेटर आहे की नंतर हे जर टाकून द्यायचं असेल तर ते परत आपलं सामान काढायचं आणि परत आपल्या ज्वेलरीला लावायचं, त्याच्यामुळे तो एक खर्च वाचतो आपल्याकडे जे आहे. आता माझे अजून इयरिंग्स आणि बँगल व्हायचे ते आता उद्या. सध्या तर आता बिंदीचा इयरिंग्स आणि काय दुसरं काय? बँगल्स. अच्छा, हे काय राहतं? हे पण असतं ना त्याच्यामध्ये, तो सेट असतो दागिन्यांचा. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुम्हाला पण घालायचंय? हो हो. बॉईजना पण आजकाल करतात. गप ग. ब्लॅक कुर्ता आणि त्याच्यामध्ये हे असं हलव्याचे दागिने बॉईज पण घालतात, ज्यांचं आपली तर पहिली संक्रांत आहे म्हणून हे करतोय. पहिल्या संक्रांतला पहिलं सगळं करायचं असतं, नंतरच्या वेळेस कोणी एवढं घालत नाही, त्याच्यामुळे हा सगळा जुगाड चालू आहे. मग मला ब्रेसलेट बनव मस्त त्याचा एक.
ब्रेसलेट थोडी ना दिसणार आहे त्याच्यामध्ये, उलट गळ्यात घातलं तर उलट दिसून येईल त्याच्यामध्ये. मग तुम्हाला परत त्याच्यासाठी सामान आणायला लागेल. मग मला जेवढं हवं होतं तेवढंच आणलंय. ब्रेसलेट बनवता येईल, पण तो ब्रेसलेट गुड आयडिया, बनवू शकतो. त्यासाठी तुम्ही बनवा ब्रेसलेट. उद्या तुम्ही बसा. नाही, मला नाही पाठ दुखवायची माझी. बनवू शकता, सोपं आहे ते. एवढं तर मी बनवलं. आता काही काही गोष्टी शिकता शिकता समजतात, त्याच्यामुळे तो वेळ गेला. आता उद्या तेवढा वेळ नाही लागणार, कारण समजले आता काय कशात चुकतंय काय होतंय. मग तू आता फ्रो झालीस, तूच बनवून दे सगळं मला पण. मी प्रो वगैरे नाहीये ते, तर तुम्हाला पण समजू देत ना कसं बनवायला लागतं, किती दिवस गेला असतं ते. आता दिवस असाच गेला, ह्याच्यावर बनवण्यातच गेला. काय बनवायचं, कुठली डिझाईन, हे सूट होतंय की नाही, हे जाते की नाही. तरी पण 19-20 झालंय थोडंफार. ठीक आहे, मलाच घालायचं आणि घरातल्या घरात हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोण एवढं बघायला नाही येणार आहे. त्याच्यामुळे स्वतःची हाऊस करून घ्यायची. बाकी मस्त. तर सायली खूप मेहनत करत आहे आणि तिने प्रॉमिस केलं आहे की ती आपल्याला सुद्धा ब्रेसलेट वगैरे छान छान बनवून देणार आहे. ब्रेसलेट किंवा अजून काय पाहिजे असेल ते आता मी विचार करणार आहे, मला काय पाहिजे त्याने मी तिला सांगणार आहे. आणि तिची कशी आता प्रॅक्टिस झाली ना दिवसभर काम करून वगैरे 3-4 तास, ती थोडी अशी प्रो झाली त्यामध्ये. तर तिच्याकडून कसं पटकन होईल. मी आता करणार, परत मला प्रॅक्टिस करावी लागेल, त्याच्यापेक्षा तिच्याकडून कसं ते पटकन होईल. तर सायली बनवून देणार आहे आपल्याला. आणि विकत नाही घेता सायली मनापासून स्वतः बनवत आहे 3 ते 4 तासांपासून. अर्थातच हे जे दागिने आहेत ना तिच्यावर खूप खूप सुंदर दिसणार आहेत, कारण ते तिच्या मेहनतीचे असणार आहेत. तर सायली, झालं तुझा? येस, आता हे लागत नाही. आता हे उद्या मॉर्निंगलाच मी करेन, चल कारण तुम्ही आता मध्ये मध्ये खूप डिस्टर्ब करताय मला. मी उद्या शिवून निवांतात करणार आहे सगळं. चला मित्रांनो, चल ठीक आहे. खूप छान बनवलं पण तू. बाय बाय. बाय, गुड नाईट.